दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता अरविंद केजरीवालांना हरवलं. तब्बल 10 वर्षी मात्र त्यांनी कारभार बघितला दिल्लीचा. वीज फुकट दिली, पाणी फुकट दिलं, वैद्यकीय सेवा फुकट दिल्या, तरीपर्यंत अरविंद केजरीवालाचा दारुण पराभव झाला. नेमक्या रेखा गुप्ता नेमक्या हे कोण आहेत? त्यांना मात्र भाजपाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. 1994-95 त्या दौलतराम कॉलेजमध्ये सचिव होत्या. 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात सचिव या पदावरती काम करत होत्या. 2003-04 दिल्ली भाजप युवा मोर्चाच्या त्या सचिव होत्या. 2004-06 भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव राहिल्या. 2007 मध्ये उत्तर पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. 2009 साली दिल्ली प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या महासचिव होत्या. 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या त्या सदस्य झाल्या. 2015-20 दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2दा पराभव झाला. 2025 साली शालिमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदा त्या विजयी झाल्या आणि 2025ला आता पहिल्यांदाच मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची मात्र त्यांनी शपथ घेतली. आणि श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मात्र त्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकली. पहिल्यांदाच मतदारसंघातून म्हणजे फारशी काय राजकीय कार्यकर्ता दिसत नाही, परंतु एक भाजपाशी निकटवर्ती आहे खूप दिवसापासूनची. भाजपासाठी एक मोठं कामगिरी मात्र त्यांनी केली असून त्यांच्या घराण्यांची भाजपाविषयीची निष्ठा आणि त्याच जोरावरती मात्र त्यांना मुख्यमंत्रीपदाची मात्र जबाबदारी सोपवली. दिल्ली म्हणजे हे भारताचं नाव. दिल्ली ह्या भारताची राजधानी आहे आणि तिथल्यामध्ये मुख्यमंत्रीपद म्हणजे एक प्रतिष्ठेचं पद मात्र म्हणावं लागेल.